नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आपण चाललेलो आहोत हरिश्चंद्रगडला. आजचा हा ट्रेक खूप दिवसातनं करतोय. बऱ्यापैकी मला वाटते वर्ष झालं असेल आपण ट्रेकला कुठे गेलो नसेल. आणि अशात अधिक महिन्यातली कामं होती. तर आज आत्ता चाललेलं आहे हरिश्चंद्रगडला. इथून 1.5 तासाच्या अंतरावर हरिश्चंद्रगड आहे. पाचनाई मार्गे आम्ही चाललेले आहेत. पाचनाई मार्गे जेव्हा हरिश्चंद्रगडला आपण जातो त्यावेळी आपल्याला 3 तासाचा ट्रेक असतो. आणि खिरेश्वर मार्गे जर आपण गेलो हरिश्चंद्रगडला तर 6 तास आपल्याला चालावं लागतं. त्यामुळं आम्ही पर्याय निवडला सोपा, कमी चालायचा पर्याय निवडला, जेणेकरून उशिरा जरी पोचलो तरी लवकर पोचू गडावर. तर आता हरिश्चंद्र गडावर आपण जातो आहे आणि बघूयात काय होते. खूप दिवसानं चाललं आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला. तिथं चहा किंवा कॉफी किंवा सरबत घ्यायचं आहे आणि इथून ट्रेकला सुरुवात होणार आहे. साधारणतः 1-2-3 तास आपल्याला चालायचं आहे. तर आमचे मित्र भाऊ थोरात. भाऊ, तुम्ही काहीतरी ह्या ठिकाणाबद्दल बोला. नमस्कार. पहिलं आम्ही 1 वर्षापूर्वी येऊन गेलेलो आहे. खूप छान वातावरण आहे आणि अतिशय थंड वाटतं इथं. असं वाटतं की पाऊस येईल का काय. तर बघूया पुढे काय होतंय. आता संग्राम थोरात. आमचा आज फर्स्ट टाईम आहे हरिश्चंद्रगडावर ट्रॅकिंगचा. तर बघूया कसा असतं हरिश्चंद्रगडाचा एक्सपिरियन्स. इकडं गुरुजी. बघ डाव्या बाजूला. तिथंच होतं डाव्या बाजूला, उजव्या बाजूला. लंबोदरं पंच षष्ठं विग्रहमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशवन्तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि तन्नयः पठेन्द्रः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरप्रभो विद्यार्थिलपते विद्या धनार्थिलपते धनं पुत्रार्थिलपते पुत्रः मोक्षार्थिलपते नित्यं वेदगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासेफलं लभे संवत्सरपते नात्रसंशयः नष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वं गणेशस्य प्रसादतः. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आहोत हरिश्चंद्रगडावर. आजचा दुसरा दिवस आहे. आता आपण जे पहिलं दर्शन घेतलं ते महादेवाचं मंदिर आहे. पुरातन काळातलं मंदिर आहे. 4 स्तंभ आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय. तर त्यापैकी 3 स्तंभ तुटलेत. सत्ययुगाचा, त्रेतायुगाचा, द्वापरयुगाचा. कलियुगाचा 1 स्तंभ उभा आहे. आणि हे मोठं मंदिर, आता सकाळची पूजा चालू आहे त्या ठिकाणी. आणि ते मंदिर खूप मोठं आहे. तिथं पाणी असतं एरवी. आता हे रिकामं एकदम कोरडं आहे. तर ह्या मंदिरात आता आम्ही आलो पहिल्यांदा दर्शन घेण्याकरता. त्यानंतर आत्ता जिथं आहोत हे आहे महादेव मंदिर शंकराचं. हे पण बघा, जुनी कलाकृती आहे, सुंदर असं. आता काळ जसा वाढत चालला आहे तसं हे मिटत चाललेलं आहे. पण हे खूप हाताने केलेलं आहे सगळं. इथं हत्ती आहे, असं हे खूप मंदिर जुनं आहे. महादेवाची पिंड आहे. हे मंदिर अजून तिथं तळ आहे, पाण्याचं कुंड आहे, तिथं आंघोळ करतात लोक. आता इथून जायचं आपल्याला कोकणकड्याला. कोकणकड्यापासून धुकं येते. तुम्ही हा समोरचं डोंगर आहे बघा, हा तारामती डोंगर आहे. त्या डोंगराकडे धुकं येते, ती कोकणकड्याकडनंच येते. तर कोकणकड्याकडे भयंकर वारा असतो. तर आता जसं सूर्य उगवल तसं आम्हाला कोकणकड्याकडे जायला पाहिजे. कारण आम्ही कोकणकड्याकडे पाहिलं की इंद्रवज्र म्हणजे सूर्य आमच्या मागं असतो, समोर धुकं असतं आणि आमची प्रतिमा आम्हाला धुक्यात दिसते. तर ते पाहण्याकरता आपण जाऊयात.
आता कोकण कड्याला जाऊन आलो आहे आम्ही. हे तारामतीला जाऊन आलेत आणि आता जायचं आपल्याला खाली पाचनाई मार्गे आणि आमचा भाऊ जाणार आहे खिरेश्वर मार्गे तिकडं. तर भेटूयात खाली, बघूयात काय होते. तर मित्रांनो आता पाचनाई मार्गे खाली उतरत आहे. बाकी खिरेश्वर मार्गे तिकडनं ते उतरायला सुरुवात केली. आता आम्ही उतरू एक 15 मिनटात. हे थांबलेलं एक कड्याच्या खाली पाणी पिण्याकरता. मी, संग्राम आणि आमचे मित्र भाऊ थोरात. तर मित्रांनो पाचनाई मार्गे उतरताना असं छोटंसं जंगल लागलं आहे. खिरेश्वर मार्गे खूप मोठं लागतं जंगल, पण पाचनाई मार्गे जेव्हा आपण उतरतो त्या असं एक ठिकाण आहे. तिथून खाली येताना पायऱ्या आहेत वरती ॲक्च्युली, आणि इथून असं खाली जाताना मग थोडं जंगल लागतं. नंतर ऊन आहे ते आपल्याला. आता जाऊयात, गाडी काढूयात आणि आंघोळ जमली तर करूयात तिथं, आणि मग गाडी काढून आळे फाट्या तिथं जाऊयात. तिथून मग हायवे लागतो, हायवेने मग सरळ सरळ पुण्याला असा आपला हा प्रवास आहे. तर खिरेश्वर मार्गे 2 जण 3 जण 4 जण आता येतात, ते तिथं आपल्याला भेटतील. तर कालपासून असा आमचा हरिश्चंद्रगडचा छान सुंदर असा ट्रेक झाला. सध्या पाऊस नाही आहे, पाऊस सुरू झाला की परत यायचा विचार करू.